पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि या दृष्टीने आता महाविकास आघाडी असेल, महायुती असेल यांची निवडणुकांच्या अनुषंगाने जोर बैठका सुरू झालेल्या आहेत आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत। त्यांची नेमकी काय या सगळ्यावर भूमिका आहे आपण विचारण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, एका बाजूला महाविकास आघाडी, एका बाजूला महायुती, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकांना सुरुवात झालेली आहे, जागा वाटपाची चर्चा देखील सुरू झालेली आहे। काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीने ह्या चर्चा सुरू झाली? नाही, या चर्चामध्ये आम्ही फारसा रस घेतलेला नाही आहे। याचं कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जवळपास 2 वर्षापूर्वी ठरवलेलं होतं की आता आपण कुठल्याही आघाडीमध्ये गुंतून पडायचं नाही आणि आपण शेतकरी चळवळ आणि आपण याच्या पलीकडे काय इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही असा निर्णय झाला होता। कारण आम्हाला महायुतीचाही अनुभव वाईट आला होता आणि महाविकास आघाडीचाही अनुभव वाईट आला आणि त्यामुळं मग आम्ही ठरवलं की स्वतंत्रपणानंच शेतकऱ्यांची चळवळ म्हणून आपण निवडणुकीला सामोरं जायचं आणि जो काही मतदार कौल देतील तो स्वीकारायचा असा निर्णय आमचा पूर्वीच झालेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या किती जागा राज्यामध्ये लढवेल किंवा काय नेमकं स्वतंत्रपणे? आम्ही 6 जागावर आता लक्ष केंद्रित केलेलं आहे। आम्ही असं कधी म्हटलं नाही की सगळ्या जागा लढवणार आहे किंवा काय, कारण कार्यकर्त्यांच्यावर आर्थिक ताण पडणं हे आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे आणि त्यामुळं जिथं बऱ्यापैकी आमचं चांगलं बस्तान बसलेलं आहे, कार्यकर्त्यांचा संच आहे, अशा 6 जागा आम्ही निवडल्या। त्याच्यामध्ये मी सातत्यानं तिथून निवडून येत होते। हातकणंगले असेल, कोल्हापूर जिल्ह्यातला दुसरा कोल्हापूर मतदारसंघ असेल, सांगली मतदारसंघ गेल्यावेळी जो आम्ही लढवलेला होता, त्याच्यानंतर 2014 साली आम्ही लढवलेला माढा मतदारसंघ असेल, त्याशिवाय बुलढाणा आणि परभणी अशा 6 जागा आम्ही निश्चित केलेल्या आहेत। एका बाजूला स्वतंत्रपणे तुम्ही ही सगळी निवडणूक लढवण्याची बोलताय, मात्र महाविकास आघाडीकडून तुम्हाला सोबत घ्यावा अशा पद्धतीची एक चर्चा महाविकास आघाडीमध्ये आहे। तुमच्यापर्यंत ही काही चर्चा आलेली आहे का किंवा तशी काही चर्चा? महाविकास आघाडी सोडून आम्ही जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। म्हणजे महाविकास आघाडी सरकार असतानाच आम्ही सोडलेली होती आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीपैकी कुणी तुम्ही का आम्हाला सोडून गेला किंवा तुमची कारणं काय, जवळजवळ 7-8 पानाचं एक प्रदीर्घ असं पत्रही मी शरद पवार साहेबांना लिहिलं होतं, त्याचंही काही उत्तर आलं नाही आणि त्यामुळं आता ज्या काही बातम्या येतात की आमच्यासाठी जागा सोडली अमुक तमुक, ह्या सगळ्या प्रसारमाध्यमातल्याच बातम्या आहेत, आमच्याशी कोणी काही संपर्क साधलेला नाही आहे आणि मुळामध्ये जो आक्षेप आम्ही आधी घेतलेला होता महाविकास आघाडीच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल, त्याच्याबद्दल जर खुलासाच होत नसेल तर पुन्हा मग आम्ही बाहेर का गेलो आणि आत का आलो याची उत्तरं शेवटी आम्हाला जनतेला द्यावी लागतील ना। एका बाजूला आता ही तुम्ही स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका घेताय, मात्र जे काही सर्वे आता येत आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने काही सर्वे येत आहेत, कसं बघताय या सर्वे? नाही, एकूणच सर्वेच्यावर किती विश्वास ठेवायचा, कारण बऱ्याच वेळा सर्वे असतो वेगळाच, निकाल वेगळाच लागतो। त्याच्यामध्ये सुद्धा 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीचा सर्वे वेगळा होता, नंतरचा सर्वे वेगळा आला, प्रत्यक्षात निकाल वेगळे लागले। त्या मतदारसंघामध्ये मतविभागणींची गणितं कशी होतात त्याच्यावर निकाल उलटा सुलटा होऊ शकतो आणि ते मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं जमलेलं आहे। त्यांच्या मतांची टक्केवारी वाढलेली नाही आहे, परंतु विरोधी मतामध्ये फूट पाडून कसं जिंकता येईल हे मतदारसंघ न्याय त्यांच्याकडे जे नियोजन आहे ते नियोजन यशस्वी होताना दिसतंय, एवढाच त्याच्यातला अर्थ आहे, दुसरं काही नाही। पण एकूणच केंद्र सरकारच्या कारभाराला महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली जनता कंटाळलेली आहे। 2.5% शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ झालेली आहे। 2000 साली सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता, 23 वर्षानंतर सोयाबीनचा भाव 4,000 आहे। हे केंद्र सरकारचं अपयश नाही का? पाम तेलाच्या आणि इतर खाद्यतेलाच्या कच्च्या तेलाच्या आयातीवरचा आयात शुल्क 5% कमी केलेला होता,
तो अजून 2025पर्यंत वाढवलेला आहे. मग सोयाबीनला भाव कसा मिळणार, सरकीला भाव कसा मिळणार, मोहरीला भाव, भुईमुगाला भाव कसा मिळणार. मग उद्योगपतींना धार्जिना असणारे धोरण ज्यांनी राबवलं त्यांच्यामुळं या देशातल्या शेतकऱ्याच्या आयुष्याची माती झाली, म्हणून आत्महत्येचा टक्का वाढलेला आहे, लक्षात घ्या. आणि मग साखरेच्या निर्यातीवर बंदी आहे, पण रासायनिक खताचे भाव मात्र वाढत आहेत. मग तुम्हाला साखरेचा भाव नियंत्रित करायचा आहे तर मग रासायनिक खताचे भाव नियंत्रित नका काय करायला. त्यासाठीच केंद्र सरकार का पाऊल उचलत नाहीत. GSTचा सर्वाधिक बोजा हा शेतकऱ्यांच्यावर पडतो आहे. कारण शेतकऱ्याला GSTचा परतावा मिळत नाही. बाकी सगळ्या घटकांना, व्यापाऱ्यांना असू दे किंवा उद्योगपतींना असू दे, GSTचा परतावा मिळतो. या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, म्हणजे आज GSTचा सर्वाधिक बोजा कुणावर असेल तर तो ग्राहक आणि शेतकरी दोघांच्यावरच आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी ह्या सामान्यांच्या विरोधातल्याच आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत चाललेली आहे. देशावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. म्हणजे 14 पंतप्रधानांनी जेवढं कर्ज केलं त्याच्यात चौपट कर्ज एका पंतप्रधानांनी 10 वर्षात केलं. त्यामुळे एकूणच रुपया ढासळत चाललेला आहे. त्याचा आपल्या निर्यातीवर परिणाम व्हायला, आयात करणं मुश्किल झालेलं आहे. रासायनिक खतं असतील, पेट्रोल डिझेल असेल, त्याच्या किमती वाढायला लागल्या आहेत. हे जे सगळे मुद्दे आहेत, हे मुद्दे सामान्य माणसाच्या लक्षात आले. 400 रुपयाचा गॅस आता 1100 रुपयावर गेला आणि मग निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की आम्ही 400 रुपये करणार. मग मध्य प्रदेशमध्ये गेली अनेक वर्षे त्यांचं राज्य होतं, पण आधीच का नाही केला 400 रुपयाचा, का तो 1100 रुपयेपर्यंत होऊनच का दिला. ह्या प्रश्नाचे उत्तर आता लोक विचारतायत ना. देशातली जनता या सगळ्या केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळले असा दावा तुम्ही करताय. मात्र भाजपकडून विशेषतः काल देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की अजूनही देशात मोदींची हवा आहे आणि 24 साली मोदीच असतील. मी आपल्याला आत्ताच सांगितलं की त्या मतदारसंघातल्या मतविभागाने गणित त्यांना जमलेलं आहे आणि त्यात ते यशस्वी होत आहेत. हा एक भाग झाला. आणि दुसरा संवेदनशील विषयाला ज्या गोष्टी आमच्या रोजमर्रा आयुष्यामध्ये महत्त्वाच्या नाहीत पण त्या संवेदनशील आहेत, त्याच्यावर भर द्यायचा आणि तात्पुरत्या स्वरूपात लोकांची डोकी भडकवायची आणि मतं मिळवायचे, हा ही स्ट्रॅटेजी त्यांची यशस्वी होते. पण म्हणून काय ते नेहमीच यशस्वी होईल असं काय सांगता येणार नाही. मोदींना जर थांबवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असा एक विचार प्रत्येक वेळी समोर येतो. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा सुरू आहेत. मात्र तिथं देखील वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की सध्या तुम्ही जागेचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवा, मोदी हेच आपले लक्ष असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पटतं तुम्हाला? नाही, केवळ मोदींना हटवणं हे उद्दिष्ट असेल तर मग मोदींना हटवून तुम्ही काय करणार आहात याचा काहीतरी जनतेला एक पर्याय दिला पाहिजे ना. कुठली त्यांची धोरणं तुम्ही बदलणार आहात. आज बेरोजगारांची संख्या वाढायला लागली आहे. रोजगार निर्माण करण्यासाठी काय करणार आहात. विद्यार्थ्यांच्या शिक्षण महाग व्हायला लागले आणि त्याचबरोबर बँका विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत. त्या संदर्भात तुमचं धोरण काय असणार आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढत चाललेला आहे. काय त्यांच्याऐवजी आम्हाला भ्रष्टाचार करायला संधी द्या असं धोरण असेल तर लोक कसा विश्वास ठेवतील. किंवा हे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर काय करणार आहात, काय उपाययोजना करणार आहात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता तुम्हाला शासन म्हणून कर देते, त्या कराच्या बाबतीत त्याचा विनियोग कसा होतोय, तो सगळा पैसा भ्रष्टाचारामध्येच मुरणार असेल तर मग अजून किती कर जनतेने द्यायचा आणि त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना आहेत. आज आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत लोकांना, शिक्षण दुरावत चाललेलं आहे, ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. त्या संदर्भातलं धोरण काय आहे. शिक्षणावरचा खर्च राज्य आणि केंद्र सरकारांचा कमी होत चाललेला आहे. म्हणजे एका बाजूला नव्या पिढीला उभा करायचा आपण वल्गना करतो आणि शिक्षणावरचा खर्चच कमी करतो. मग काय ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच तुम्ही शिकवणार आहात का आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना गुलाम करणार आहात का. त्यांनी कष्टच करत राहायचं का.
आणि मग या नव्या चंगळवादामध्ये त्यांनी फक्त गुलाम पुरवायचंच काम करायचं काय, हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मोदींना हटवून आम्ही तिथं येणार असं म्हणणाऱ्यांनी काय उत्तर शोधलेलं आहे ते बघावं लागेल आणि मग त्याचं उत्तर शोधावं लागेल. खरं तर ठराविक उद्योगपतींच्या बाबतीत जी काही धोरणं राबवली जात आहेत केंद्र सरकारकडून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल त्यावर तुम्ही वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. मात्र आता महाविकास आघाडीतल्या शिवसेनेसारख्या पक्ष थेट मोर्चा काढतोय अदानींच्या एकूणच सगळ्या कार्यालयांवर. कसं बघता या भूमिकांना? सगळ्यात आधी मी मोर्चा काढला होता अदानींच्या कार्यालयावर. मला वाटतं 4 वर्ष झाली असतील त्याला, जेव्हा 3 कृषी विधेयकाच्या संदर्भामध्ये देशभर शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं. कारण ती 3 कृषी विधेयकं ही अदानीसाठीच होती आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला होता. शिवसेनेनं काढला, चांगली गोष्ट आहे. परंतु दुर्दैव हे आहे की उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून देशाची धोरणं राबवली जात आहेत. मग माझ्या माहितीनुसार जवळपास 25 लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ झालेलं आहे. किती उद्योगपती आहेत ते हजारातही नसतील कदाचित. म्हणजे 1000-1500 लोकांच्यासाठी 25 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ होतं. पण या देशातल्या विद्यार्थ्यांना मात्र कर्जासाठी दारात उभं केलं जात नाही. किती आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाचं जर थकबाकीचं प्रमाण बघितलं, NPAचं प्रमाण बघितलं तर 12 ते 13% आहे. अगदी आकड्यात सांगायचं झालं तर 9 ते 10 हजार कोटी रुपये आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचं कर्ज बुडलेलं आहे. 9 ते 10 हजार कोटी ही काय फार मोठी रक्कम आहे का? एकट्या विजय मल्ल्यानं तेवढं बुडवलेलं आहे. म्हणजे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही, ते विजय मल्ल्यांनी करून दाखवलं. पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज द्यायला बँका हात का आकडता घेत आहेत? सरकार त्यांना का सांगत नाही? आणि दुसऱ्या बाजूला कसलीही हमी न घेता, कसलंही तारण न घेता हजारो कोटी रुपये उद्योगपतींना कर्ज दिलं जातं आणि काही काळानंतर धंदा बुडला म्हणून ते कर्ज राईट ऑफ केली जातात. हे धोरण नेमकं कोणासाठी आहे? जर उद्योगपतींनी रोजगार निर्माण केला म्हणून त्यांना अशी कर्ज आम्ही दिली असं म्हणत असाल तर मग विद्यार्थ्यांसाठी दिलेलं कर्ज हे राष्ट्र उभारणीसाठी नाही आहे का? मग त्यांच्या बाबतीत तो नियम का लावला जात नाही? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर या देशातल्या तरुणांना दिलं पाहिजे आणि तरुण ते प्रश्न विचारतायत. सध्या तरी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून एकला चलोरीची भूमिका घेतली असली तरी आगामी काळामध्ये जर महाविकास आघाडीकडून तसा काही प्रस्ताव आला किंवा तशी काही चर्चा झाल्या तर तुमची तयारी असेल का? मी आधीच स्पष्ट केलं की आम्ही स्वतःहून महाविकास आघाडीच्या धोरणावर आक्षेप नोंदवत आम्ही आघाडी सोडली. मग आघाडीच्या धोरणात ज्याबद्दल आम्ही आक्षेप घेतला होता ते सुधारणा झाली का? मुळामध्ये आम्ही का बाहेर गेलो ह्याचीच चौकशी कोणी केलं नाही. मग आता परत आम्ही गेलो तर ते आमचे आक्षेप जे आम्ही घेतले ते चुकीचे होते असं आम्हीच कबूल केल्यानंतर प्रकार होईल. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत राबवलेली भूमिका चुकीची होती. जो कायद्यानं एक रकमी FRP मिळतो ती तुकड्यामध्ये वाटायची काही गरज नव्हती. महाविकास आघाडीमध्ये काय फक्त साखर कारखानदारच नव्हते, पण त्याच्याबद्दल त्यांना अजूनही त्याचा पश्चाताप झालेला दिसत नाही किंवा ते जाऊन आपलं चुकलं असं त्यांना वाटत नाही. किंवा महाविकास आघाडीचे एक नेते असणारे जयराम रमेश यांनी ग्रामीण विकास मंत्री असताना 2013 साली संसदेमध्ये एक चांगलं भूमी अधिग्रहण विधेयक मांडलेलं होतं आणि सभागृहाने त्याला मान्यता दिलेली होती. मोदींनी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न या देशातल्या शेतकरी संघटनांनी हाणून पाडलेला होता, सगळ्या राजकीय पक्षांनी हाणून पाडलेला होता. म्हणून त्यांनी मग राज्यांना कळवलं की तुम्ही तुमच्या अधिकारात दुरुस्त्या करा. मग महाविकास आघाडीचेच घटक असणाऱ्या काँग्रेसच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी तो जो काय शेतकऱ्यांना मिळणारा चौपट मोबदला होता तो दुप्पट केला. मग घड्याळाची काठी उलटी फिरवण्यातला हा सगळा प्रकार आहे. मग काँग्रेसनं त्याला आक्षेप घेतला का? काँग्रेसच्याच एका ग्रामीण विकास मंत्र्यांनी केलेला विधेयकामध्ये काँग्रेसचाच मंत्री परत दुरुस्ती करतोय, हा काय प्रकार आहे? आणि हे जे आक्षेप आहेत याच्याबद्दल अजून उत्तर मिळालेले नाहीत.
तर पहिला आपण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. एका बाजूला महाविकास आघाडी महायुतीच्या लोकसभेच्या दृष्टीनं जागा वाटपाबाबत चर्चा जरी सुरू असल्या तरी सध्या मात्र आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे आणि किमान आम्ही आता 6 जागांवर आमचं लक्ष केंद्रित केलेलं असल्याची भूमिका या ठिकाणी राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, शिरोळ, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.